नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे राज्याला पीएम विद्या च्या 5 शैक्षणिक दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। प्रत्येक वाहिनीवर पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण केले जाते। तसेच हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने YouTube वाहिनीवरही उपलब्ध करण्यात आले आहेत। गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून सुमारे 5,96,000 कोकणवासियांसाठी एसटी बसने आपल्या गावी सुरक्षित प्रवास केला, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या प्रवासातून एसटी महामंडळाला तब्बल 23.77 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे। एकीकडे राज्यावर आर्थिक संकट असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्य सरकारचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आलिशान गाड्या मिळणार आहे। राज्य सरकारने शासकीय वाहन खरेदी करण्याच्या किंमत मर्यादेत अवघ्या 1.5 वर्षात किमान 3 ते 5 लाख रुपयांची वाढ मंजूर केली आहे। यापुढे मंत्र्यांना सरकारकडून प्रत्येकी 30 लाख रुपयांची त्यांच्या पसंतीची गाडी विकत घेण्याची मुभा असणार आहे। विशेष म्हणजे जर मंत्री अथवा पदाधिकाऱ्याला इलेक्ट्रिक वाहन विकत घ्यायचे असल्यास त्यांना किंमत मर्यादापेक्षा 20% अधिक किमतीची वाहने खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे। कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। अश्लील व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी एका महिलेने बस चालकाला चांगलाच चोप देऊन धडा शिकवलाय। कणकवली तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित महिलेने खासगी ट्रॅव्हल्स बुकिंग केली होती। त्यावेळी महिलेचा नंबर मिळाल्याने बस चालकाने तिला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। अश्लील व्हिडिओ पाठवल्याने अखेर त्या महिलेने खासगी ट्रॅव्हल्स बुकिंग सेंटर ऑफिस गाठून तर चालकाला जाब विचारत त्याला चांगला चोप दिलाय। साक्षगंध झाल्यानंतर एका तरुणीवर नियोजित वराने शारीरिक बळजबरी केली, मात्र त्यानंतर वाग्दत्त वधूची फसवणूक करत त्याने दुसऱ्याच मुलीशी मेतकूट जुळविले। येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे। येवदा पोलिसांनी 16 सप्टेंबर रोजी रात्री आरोपी विक्की विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। 12 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला तिच्या भावाला संपवण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या घटनेने नवी मुंबईत संतापाची लाट उसळली आहे। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे। 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या, असं सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितलंय। यात पुणे महानगरपालिकेची निवडणूक वारंवार लांबणीवर पडत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी संताप व्यक्त करत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला खोचक सल्ला दिलाय। ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक असलेले गजानन भास्कर मेहेंदळे यांचं बुधवारी 17 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाला। ते 78 वर्षांचे होते। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी समर्पित केले होते। ते अविवाहित होते। सध्या त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आज संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारलाय। इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे। शासनाच्या एका निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी डॉक्टरांनी हे पाऊल उचलले आहे। हा संप आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाला असून तो उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत चालणार आहे। या काळात राज्यातील सर्व सरकारी, खासगी आणि पालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहेत। पहिलीपासून त्रिभाषा सूत्र देशात केवळ जम्मू काश्मीर आणि लडाख या 2च केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे, असे प्रतिपादन राज्य सरकारने या संदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केले आहे। त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करण्याचे कोणत्या इयत्तेपासून करायचे याबाबत समिती राज्यभरातील जनतेचा कॉल ऑनलाईन पद्धतीसह विविध माध्यमातून अजमावणार असून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहे आणि राज्यातील 8 शहरांमध्ये जनतेसह विविध संस्था संघटनांशी चर्चाही करणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।